तुम्ही महाभारत सिरियल बघितला असेल ना, तर त्याच्यामध्ये श्रीकृष्ण यांचे जे मामा आहेत, शकुनी मामा, ज्यांनी हा रोल केला, बहुतेक त्यांचं नाव अजय जयराम असं असावं. तर त्यांचं एक वाक्य आहे फेमस, मेरे बच्चे मैंने तुमसे कहा था रणभूमी में युद्ध हो उससे पहिले मनभूमी में खेला जाता है. अशा टाईपचं ते वाक्य होतं. याचा अर्थ तुम्हाला काय माहिती आहे का? म्हणजे कोणतंही युद्ध हे रणांगणामध्ये किंवा रणभूमीमध्ये खेळण्याच्या आधी ते मनभूमीमध्ये खेळलं जातं. म्हणजेच कोणतीही गोष्ट बाहेर घडण्याच्या आधी ती आपल्या मनामध्ये क्रिएट झालेली असते किंवा क्रिएट केलेली असते, तेव्हाच ती बाह्य स्वरूपामध्ये दिसते. त्याला आपण इमॅजिनेशन म्हणू, कल्पनाशक्ती म्हणू, व्हिज्युअलायझेशन म्हणू, काहीही म्हणू. पण प्रत्येक गोष्ट ही पहिल्यांदा आपल्या मनामध्ये क्रिएट होते आणि मग नंतर ती वास्तव्यामध्ये येते. मग ते कोणत्याही विचाराच्या स्वरूपात असू देत, कृतीच्या स्वरूपात असू देत किंवा एखाद्या कल्पना चित्राच्या स्वरूपात असू देत, तर ती पहिल्यांदा आपल्या माइंडमध्ये, आपल्या आतमध्ये, आपल्या मनोभूमीमध्ये ती तयार होते आणि नंतरच ती वास्तव्यामध्ये येते. कोणतीही गोष्ट असेल जी निर्माण करण्याआधी पहिल्यांदा त्याचं ब्लूप्रिंट मनामध्ये तयार होतं आणि मग ते वास्तव्यामध्ये येतं. त्याचं एक ठोस जर पुरावा म्हटला आपण, तर राईट बंधू यांनी पहिल्यांदा आपल्या मनामध्ये अशी स्वप्न बघितली किंवा अशी कल्पना केली की आपण हवेतून प्रवास करायचा असेल तर त्याच्यासाठी जे बनवावं लागेल ऑब्जेक्ट ते विमान असेल. तर ते कसं बनवता येईल, तर त्यांनी पहिल्यांदा त्याची कल्पना केली, त्याचं चित्र आपल्या मनामध्ये क्रिएट केलं आणि त्याच्यानंतर त्याचे पार्ट्स किंवा त्याचं जे काही टेक्निकल गोष्टी असतील किंवा ज्या गोष्टी असतील तर त्यांनी ते नंतर निर्माण केलं आणि त्यांना त्याच्यामध्ये खूप वेळा अपयश आलं. पण त्यांनी आपली जिद्द सोडली नाही, कारण त्यांना व्हिज्युअल पूर्ण त्यांचं क्लिअर होतं, आम्हाला हे निर्माण करायचं आहे. त्याच्यामुळे त्यांनी ते जिद्दीनं करत राहिले आणि एक वेळ अशी आली की त्यांचं ते स्वप्न साकार झालं. आणि आता तुम्हाला माहितीच आहे की विमान प्रवास करणं किती सोपं झालेलं आहे आणि प्रत्येकाच्या प्रायव्हेट जेट्स पण आहेत आणि खूप गोष्टी त्याच्यामध्ये पुढे प्रगती झाल्या. तर ते निर्माण होण्याआधी जर कोणी म्हटलं असतं कोणाला की हे असं शक्य आहे की आपण असं हवेतून प्रवास करू शकतो, हवेतून आपण इकडून तिकडे जाऊ शकतो, तर ते कोणालाही सत्य वाटलं नसतं, कोणालाही ते खरं वाटलं नसतं. पण त्यांनी ते स्वप्न बघितलं आणि कल्पना किंवा ते स्वप्न त्यांनी वास्तव्यामध्ये आणलं. तर या गोष्टीसाठी त्यांनी आपल्या माइंडचा वापर केला, की कल्पनाशक्ती, त्यांची इच्छाशक्ती, त्या गोष्टीचा त्यांनी वापर करून यातून हे त्यांनी साध्य केलं. तर त्याला तुम्ही व्हिज्युअलायझेशन म्हणू शकता, कल्पनाशक्ती म्हणू शकता किंवा तुम्ही इमॅजिनेशन म्हणू शकता. तुम्हाला एखादी गोष्ट तुमच्या लाईफमध्ये क्रिएट करायची असेल तर पहिल्यांदा तुम्ही ती तुमच्या मनामध्ये ती यायला हवीच. म्हणजे तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये तुम्हाला ते चित्र स्वरूपात तुम्हाला पाहता यायला हवं. असंही म्हटलं जातं की कोणतीही गोष्ट 2 वेळा निर्माण होते, एक तुमच्या मनामध्ये आणि त्याच्यानंतर ती वास्तव्यामध्ये येते. तर ही व्हिज्युअलायझेशनची टेक्निक खूप लोकांनी वापरलेली आहे आणि ही स्टार्टिंगला आपल्या सामान्य लोकांना कळायच्या आधी ती काही खास लोकांनाच माहिती होती. तर ही पहिल्यांदा खेळाडू लोकांनी आजमावलेली गोष्ट आहे आणि जुने जे खेळाडू आहेत त्यांनी या गोष्टीचा वापर केलेला होता व्हिज्युअलायझेशनचा. खूप क्रिकेटर असतील किंवा खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे खेळाडू असतील तर त्यांनी सांगितलेलंच आहे की त्यांनी मॅनिफेस्टेशनमध्ये व्हिज्युअलायझेशनची टेक्निक वापरून त्यांनी काय काय अचीव केलेलं आहे. व्हिज्युअलायझेशनची टेक्निक फार प्रभावशाली आहे आणि खूप लोक त्यावर बोलतात. अगदी विराट कोहलीसुद्धा, त्यांनीसुद्धा डायरेक्टली सांगितलेलं आहे की मी व्हिज्युअलायझेशनची प्रॅक्टिस करतो. आत्तापर्यंतचे बरेच क्रिकेटर आहेत, आपल्या देशातले असतील किंवा इतर कोणत्याही देशातले असतील, तर त्यांनी खूप लोकांनी ही टेक्निक यूज केलेली आहे. त्याच्यामध्ये रोनाल्डो पण असेल, तर त्यांनीही आपल्या काही इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं आहे की मी व्हिज्युअलाइज करतो. असे बरेचसे लोक आहेत. जर आपण आपल्या गोलसाठी ही टेक्निक जर वापरायची असेल तर ती कशी वापरायची आणि त्याच्यासाठी काय काय करता येईल हे आपण पाहणार आहोत. आज आपला हा व्हिडिओ व्हिज्युअलायझेशन या टेक्निकवरती आधारित आहे. फक्त डोळे बंद करून एका जागी बसलं आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे हवं आहे गोल ते पाहिलं म्हणजे व्हिज्युअलायझेशन नाही. त्याच्यामध्ये खूप गोष्टी असतात. पहिल्यांदा तर आपल्याला अल्फा स्टेटला जावं लागतं. म्हणजे फक्तच आपण डोळे बंद केले की आपण बाहेरच्या जगाशी आपला संबंध संपला असं नसतं. तर आपल्याला पूर्ण मेडिटेशन अवस्थेमध्ये जायचं असतं आणि त्याच्यानंतर आपल्याला पहिल्यांदाच एक सीन क्रिएट करावं लागणार आहे. तर तुम्हाला व्हिज्युअलायझेशन कसं करायचं, कुणाकुणाला व्हिज्युअल येत नाहीत, म्हणजे चित्र दिसत नाहीत आपल्या व्हिज्युअलायझेशन टेक्निकमध्ये. तर जे व्हिज्युअलायझेशनमध्ये कच्चे आहेत किंवा त्यांना कसं करायचं हेच माहीत नाही आहे, त्यांना मी 1-2 एक्सपेरिमेंट आज करून घेणार आहे. तर पहिला आहे, आपण पूर्ण डोळे उघडून आपल्या हाताकडे बघायचं आहे. आपण आपल्या हाताकडे बघायचं आहे, तळ हाताकडे बघायचं आहे. तळ हातामध्ये जे आपल्याला रेषा दिसतात, आपली बोटांच्या वरच्या रेषा, आपलं कोणतं बोट छोटं आहे, कोणतं मोठं आहे, कोणतं लांब आहे, हे सगळ्या गोष्टी आपण बघायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर डोळे बंद करायचे आहेत
आणि थोड्या वेळानंतर परत डोळे उघडायचे आहेत आणि परत तोच हात बघायचा आहे. असं एक 2-3 वेळा केलं ना की तुम्हाला सेम टू सेम आपला हात व्हिज्युअलाइज करण्यासाठी मदत होते. म्हणजे तुम्ही 2-4 वेळा स्वतःचा हात बघितला, त्याच्यावरच्या रेषा कुठे आहेत, कशा आहेत, कोणत्या प्रकारे आहेत, किंवा तुमची बोटं लांब आहेत, तुमचा हात जाड आहे, बारीक आहे, कोमल आहे, रफ आहे, जे काही असेल ते तुम्ही बघायचं आहे आणि डोळे बंद करून परत तोच हात बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. जर तुम्हाला व्यवस्थित व्हिज्युअल होत नसेल, चित्र दिसत नसेल, तर परत डोळे उघडायचे आहेत, परत आपला हात बघायचा आहे, परत आपण व्हिज्युअलायझेशनमध्ये जायचं आहे. असं करता करता तुम्हाला जे चित्र हवं आहे ते बरोबर तुमच्या तुमचा हात जसा आहे तसंच तुमच्या मनामध्ये त्याचं चित्र निर्माण होणार आहे. ही झाली पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट ही आहे, जी खूप लोकांनी ह्याच्यावरती एक्सपेरिमेंट पण केलेला आहे, किंवा काही लोकांना माहिती पण असेल कदाचित, किंवा ज्यांना माहिती नाही त्यांना मी सांगू इच्छिते की तुम्ही एक लिंबू आपल्या कल्पनेमध्ये घ्यायचा आहे. ॲक्च्युली आपण ह्याच्या आधी खूप वेळा लिंबू खाल्लेला आहे, बघितलेला आहे, हातामध्ये घेऊन टच केलेला आहे. त्याचा कलर माहिती आहे आपल्याला, त्याचं जे काही त्याची नरमाई असेल, किंवा तो कडक आहे, नरम आहे, किंवा त्याचा कलर कसा आहे, त्याचा स्मेल कसा आहे, हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती असतं. तुमच्याकडे जर एक लिंबू असेल तर तो लिंबू घ्या आणि लिंबू घेतल्यानंतर तो हातामध्ये तुम्ही त्याला प्रेस करून बघायचा आहे, किंवा हातामध्ये घेऊन बघायचं आहे त्याला. त्याच्यानंतर नाकाच्या इथे नेऊन त्याला स्मेल करायचा आहे. त्याचा वेगळ्या प्रकारचा एक त्याचा स्मेल येतो लिंबाचा. आणि त्याच्यानंतर तुम्ही डोळे बंद करायचे आहेत आणि असं व्हिज्युअलाइज करायचं आहे, किंवा असं बघायचं आपल्या माइंडमध्ये. तुमच्या घराचा फ्रीज उघडला आहे आणि फ्रीज उघडल्यानंतर त्याच्यामध्ये लिंबू आहे, तर तो लिंबू तुम्ही हातामध्ये घेतलेला आहे. फ्रीजमध्ये असल्यामुळे त्याचा थंड स्पर्श तुमच्या हाताला फील होतो आणि तो फील झाल्यानंतर त्या लिंबूकडे तुम्ही बघता. त्या लिंबूकडे बघितल्यानंतर त्याचा कलर आणि त्याचं टेक्स्चर जे आहे ते तुम्ही बघितल्यानंतर, आणि हे तुम्ही मनातल्या मनात करायचं आहे सगळं. तर तो तुम्ही लिंबू बघता आणि त्याच्यानंतर एक चाकू घेता. चाकू घेतल्यानंतर तुम्ही त्याला कट करता, लिंबूला तुम्ही कट करता. कट केल्यानंतर त्याचा जो एक भाग आहे तो घेऊन तुम्ही तुमच्या जिभेवरती पिळता, किंवा त्या लिंबाला तुम्ही चाखता. तर त्याच्यानंतर ऑटोमॅटिक हे तुम्ही व्हिज्युअलाइज करताय डोळे बंद करून. तुम्ही प्रत्यक्षामध्ये असं काही केलेलं नाही आहे. पण तुम्ही ते आपल्या माइंडमध्ये जेव्हा करत असताना, तेव्हा ऑटोमॅटिक तुमच्या तोंडात लाळ निर्माण होते आणि लिटरली ती टेस्ट असेल, किंवा ती लाळ असेल, किंवा ते लिंबाचं जे काही आपण व्हिज्युअल बघितलेलं आहे, चित्र बघितलेलं आहे, आणि आपण ते कट काही केल्यानंतर जे जे होते ते तुम्हाला स्वतः इथे प्रत्यक्षामध्ये फील होतं आहे छान व्यवस्थित. जर हे तुम्हाला फील झालं असेल, तुम्हाला तुमच्या तोंडामध्ये लाळ निर्माण झाली असेल आणि तुम्हाला ते फील झालं असेल, तर तुम्ही नक्कीच व्हिज्युअलाइज चांगल्या प्रकारे करू शकता. तर तुम्ही अशाच प्रकारे तुमचं एखादं गोल असेल, जॉबचं असेल, रिलेशनशिपचं असेल, कुठे तुम्हाला जायचं आहे, किंवा तुम्हाला पैसे हवे असतील, काही असेल तुमच्या लाईफमध्ये तुमचं एखादं गोल असेल ना, तर तुम्ही पहिल्यांदा ते डिसाईड करायचं आहे. ते लिहून काढायचं आहे. पूर्ण प्रेझेंट टेन्समध्ये लिहून काढायचं आहे आणि त्याच्यामध्ये छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत त्याही लिहून काढायच्या आहेत. म्हणजे अगदी तुम्ही कपडे कोणते घालताय, किंवा तुम्ही तुमच्या आजूबाजूला काय काय असणार आहे, हे सगळ्या गोष्टी. आणि त्याच्यानंतर तुम्ही ते लिहिल्यानंतर तुम्ही त्याप्रमाणेच तुम्ही 1-2 वेळा प्रॅक्टिस करायची आहे ते निर्माण करण्याची तुमच्या माइंडमध्ये. आणि मग हळूहळू तुम्हाला ते जमायला लागेल आणि जमल्यानंतर तुम्ही हे कंटिन्युअसली तुमची इच्छा पूर्ण होईपर्यंत, तुमचं गोल मॅनिफेस्ट होईपर्यंत तुम्हाला हे व्हिज्युअलायझेशन करायचं आहे. आणि हे व्हिज्युअलायझेशन करायचं कधी? तर रात्री झोपायच्या आधी, अगदी आपल्याला आता झोप येते ह्या स्टेपला तुम्ही ते करायचं आहे आणि त्याच्यानंतर सकाळी लगेच उठल्या करायचं आहे. जेव्हा हे तुम्ही व्हिज्युअलायझेशन करता तेव्हा 100% अशी कोणतीही गोष्ट नाही की तुम्हाला ते मिळणार नाही. तुमच्या बिलीफवरती अवलंबून आहे आणि तुम्ही रोज करताय की नाही, तुमचा त्याच्यावरती किती विश्वास आहे आणि ती किती मोठी गोष्ट, किंवा तुमच्या मानानं ती किती मोठी गोष्ट आहे हे तुमच्यावरती अवलंबून आहे. तर तुम्ही त्याप्रमाणे त्याचा विचार करून स्क्रिप्ट तयार करायची आहे आणि त्याच्यानंतर व्हिज्युअलायझेशनमध्ये त्या सगळ्या गोष्टी वापरायच्या आहेत. तुम्ही कोणत्यातरी एक्झाममध्ये पास झालाय आणि तुम्हाला ते ऑनलाईन रिझल्ट कळतो, तेव्हा तुम्ही आपल्या आईवडिलांना किती किती आनंदित होऊन आणि किती उत्साही होऊन तुम्ही ती गोष्ट सांगताय, तेव्हा तुमचे आईवडील कुठे असतात, तुम्ही कुठे असता, तुम्ही कोणते कपडे घातलेले आहेत आणि तुम्हाला रिझल्ट कसा मिळालेला आहे आणि त्या रिझल्टमध्ये किती टक्के आहेत, किंवा रिझल्ट पास किंवा फेल हे जे काही असेल तिथं लिहिलेलं ते सुद्धा तुम्ही बघताय. ऑनलाईन काढता ते कसं काढताय हे सगळं तुम्ही हे करायचं आहे. आणि त्याच्यानंतर सगळे खुश होत आहेत आणि एकतर तुमच्या फ्रीजमध्ये एखादी बर्फी किंवा एखादा पेढा किंवा एखादा लाडू असेल तर तो, किंवा तेही नसेल तर शुगर असेल, साखर, तर तुमची आई किंवा कोणीतरी तुम्हाला ते भरवतात आणि तुम्ही ग्रेटफुल होता. तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या पाया पडता किंवा देवाच्या पाया पडता. त्याच्यामध्ये तुम्हाला 5 सेन्स यूज करायचे आहेत, जसं की बघणं,
ऐकणं आणि टच करणं म्हणजे फील करणं आणि स्मेल घेणं आणि टेस्ट करणं, ह्या गोष्टी तुम्हाला बघायच्या आहेत. मग तुम्ही रिझल्टमध्ये जर बघायचं असेल तर तुम्ही बघताय रिझल्ट तुम्ही तुमच्या लॅपटॉपवरती बघताय किंवा तुमच्या मोबाईलवरती कुठे तुम्हाला जिथे आलेलं असेल तिथे तुम्ही बघताय म्हणजे तुम्ही तिथे एक सेन्सरी तुम्ही यूज केलेली आहे. त्याच्यानंतर तुम्ही घरातल्या सगळ्या लोकांना सांगता तेव्हा ते सगळे लोक तुम्हाला अभिनंदन करतायत, कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणतायत, तर तेही तुम्ही ऐकताय आणि ते लोक खुश आहेत. ते जे बोलताय ते तुम्ही ऐकताय, म्हणजेच तुम्ही ते ऐकताय, हे दुसरं पण सेन्स तुम्ही यूज करताय. बघणं झालं, ऐकणं झालं. आता त्याच्यानंतर तुम्ही टच म्हणजे फील तुम्ही अनुभवताय. तर तुम्हाला हातात हात घेऊन कोणी जर अभिनंदन म्हणत असेल किंवा कोणी तुम्हाला मिठी मारत असेल तर तुम्ही तेही फील करायचं आहे. आणि चौथी गोष्ट तुम्ही टेस्ट म्हणजे काहीतरी गोडधोड तुम्हाला भरवलं जातं आहे आणि ती तुम्ही फील करताय, त्याची टेस्ट हेही तुम्ही फील करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची 5वी गोष्ट जी आहे ती ग्रेटफुल असणं, म्हणजे ग्रेटफुलच्या अवस्थेमध्ये असणं आणि आनंदी असणं म्हणजे फिलिंग, ह्या गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये घ्यायच्या. हां, आणि अजून एक त्याच्यामध्ये स्मेल. तर स्मेल तुम्ही कोणत्याही गोष्टीचा घेऊ शकता. तुम्ही परफ्यूमचा किंवा अगरबत्तीचा, कोणत्याही एखाद्या गोष्टीचा तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. तर हे 5 सेन्स त्याच्यामध्ये वापरायचे आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही कोणतीही गोष्ट मॅनिफेस्ट करू शकता. पण हे तुम्हाला डेली करायला हवं आणि तुम्ही हे करताना अगदी ग्रेटफुल असणं त्याच्यासाठी आणि आनंदी असणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण फिलिंग हे त्याच्यामध्ये असेल तरच ही गोष्ट सक्सेस होते. विदाऊट तुम्ही यांत्रिकपणे जर तुम्ही काही करत असाल ना तर त्याने काहीच होणार नाही आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडलं का? आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. आणि हे जे काही तुम्ही माझे व्हिडिओ बघता ना तर ते तुम्ही कोणाला तरी शेअर करा. शेअर केल्यामुळे कोणाला याचा नक्कीच फायदा होत असणार आहे. त्यामुळे तुम्ही नक्की शेअर करा. थँक्यू.